तर विद्यार्थ्यांनो, एकानव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि मी आपल्या सर्वांसाठी 6 महिन्याच्या कठोर प्रयत्नातून 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या GK प्रश्नाचे एक ईबुक बनवलेले आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांसाठी त्या ईबुकचा जो लिंक आहे घेण्यासाठी या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। जर डिस्क्रिप्शन समजत नसेल तर सध्या आपण जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ईबुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? ऑप्शन क्रमांक 2 आहे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे भारतामध्ये एकूण किती पक्ष आहेत ते सांगायचं आहे। राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे भारतामध्ये एकूण किती पक्षांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। राष्ट्रीय पक्षात दर्जा असणारे जे आहे भारतामध्ये एकूण 8 पक्षांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शहरातील प्रथम नागरिकाचा दर्जा खालीलपैकी कोणास असतो? शहरातील प्रथम नागरिकाचा दर्जा खालीलपैकी कोणास असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील महापौर यांना जे आहे शहरातील प्रथम नागरिकांचा दर्जा दिलेला असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी पंडित रमाबाई यांना खालीलपैकी कोणती पदवी देण्यात आलेली होती? पंडित रमाबाई यांना खालीलपैकी कोणती पदवी देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सरस्वती ही जी पदवी आहे पंडित रमाबाई यांना देण्यात आलेली होती। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणती गोष्ट अत्यंत उत्तम विद्युतवाहक आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणती एक गोष्ट किंवा जे पदार्थ आहे अत्यंत उत्तम विद्युतवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो, चांदी हा जो पदार्थ आहे अत्यंत उत्तम विद्युतवाहक पदार्थ आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी घटना समितीमध्ये एकूण किती महिला व्यक्तींचा समावेश होता? घटना समितीमध्ये एकूण किती महिला व्यक्तींचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील एकूण 15 महिला व्यक्तींचा समावेश घटना समितीमध्ये झालेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती राष्ट्रपतींना भारतरत्न प्राप्त झालेला आहे? भारतामध्ये आतापर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न प्राप्त झाला आहे? राष्ट्रपती व्यक्तींना भारतरत्न प्राप्त झाला आहे। ऑप्शन क्रमांक 3 राहील एकूण 6 राष्ट्रपती व्यक्तींना आतापर्यंत भारतरत्न प्राप्त झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी साखर तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल अत्यंत आवश्यक असतो? साखर तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता कच्चा माल अत्यंत आवश्यक असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील ऊस हा जो कच्चा माल आहे साखर तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो। पुढचा प्रश्न पाहूया। गोदावरी नदीच्या खोऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे। गोदावरी नदीच्या खोऱ्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील संतांची भूमी या दुसऱ्या नावाने आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यास ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते? साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील साधना हे जे साप्ताहिक आहे साने गुरुजी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रामध्ये जस्त आणि शिशा मिळवून देणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये जस्त तसेच शिशा मिळवून देणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील नागपूर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये जस्त तसेच शिशा मिळवून देत असतो। पुढचा प्रश्न। पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देण्यात येत असते? पोलिओची जी लस आहे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत दिली जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील वयाच्या 5व्या वर्षापर्यंत जे आहे पोलिओची लस दिली जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात होते ते सांगायचं आहे। दर्पण वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील दर्पण हे जे वृत्तपत्र आहे दर शुक्रवारी प्रकाशित केले जात होते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारांचा मृत्यू उपोषण धरल्या कारणास्तव झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा मृत्यू उपोषण धरल्या कारणास्तव झालेला होता? ऑप्शन क्रमांक 4 राहील जतीन दास या क्रांतिकाराचा जो मृत्यू आहे उपोषण धरल्या कारणास्तव झालेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। जतीन दास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरलेले होते? जतीन दास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील एकूण 61 दिवसाचे उपोषण जे आहे क्रांतिकारी जतीन दास यांनी धरलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल उपस्थित आहे ते सांगायचं आहे। पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणती जेल आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सेल्युलर जेल ही जी जेल आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया।
अतिशय प्रसिद्ध असलेला स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अतिशय प्रसिद्ध असलेला स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील विनायक सावरकर यांच्यामार्फत स्वातंत्र्य समर हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव जे आहे वसंत सागर असे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्यांच्या सह्या आहेत ते सांगायचं आहे. संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्यांच्या सह्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 284 सदस्याच्या सह्या जे आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर देण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. डलहौसी तसेच कुलू मनाली हे दोन्हीही थंड हवेची ठिकाणे भारतातील कोणत्या राज्यात येतात? डलहौसी तसेच कुलू मनाली ही 2 थंड हवेची ठिकाणी भारतातील कोणत्या राज्यात येतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये डलहौसी तसेच कुलू मनाली ही दोन्ही थंड हवेचे ठिकाण स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गुलमर्ग तसेच सोनमर्ग ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात येतात ते सांगायचं आहे. गुलमर्ग तसेच सोनमर्ग ही दोन्ही थंड हवेची ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये जे आहे गुलमर्ग तसेच सोनमर्ग ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारत हा प्रजासत्ताक देश आहे याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे किंवा देश आहे याचा पुढीलपैकी कोणता अर्थ आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारत हा प्रजासत्ताक देश आहे म्हणजे कोणतीही सत्ता येथे कायमस्वरूपी नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील कोणती पेशी रोगजंतूचा नाश करते ते सांगायचं आहे. मानवी शरीरातील कोणती पेशी रोगजंतूचा हा नाश करत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवी शरीरातील पांढऱ्या पेशी रोगजंतूचा नाश करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी कोणापुढे केलेली होती? महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी खालीलपैकी कोणापुढे केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. हंटर आयोग यांच्यासमोरचे आहे. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. शेंगदाण्यामध्ये खालीलपैकी कशाचा एक समृद्ध स्रोत असतो ते सांगायचं आहे. शेंगदाणा खालीलपैकी कशाचा एक समृद्ध स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शेंगदाणा जो आहे प्रथिनांचा अत्यंत समृद्ध स्रोत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? घटक राज्याच्या संचित निधीला सुरक्षित ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यपाल यांच्याकडे घटक राज्याच्या संचित निधीला सुरक्षित ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात श्रीमंत शहर खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात श्रीमंत शहर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई हे जे शहर आहे भारतातील सर्वात श्रीमंत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये कशाची मागणी केलेली होती? बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये प्रामुख्याने कशाची मागणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी स्वतंत्र पाकिस्तानची जी मागणी आहे बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये प्रामुख्याने केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याचा उद्देशाने कोण आलेले होते ते सांगायचं आहे. भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोण आले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. पोर्तुगीज जे आहे सर्वप्रथम भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. शेतकरीच्या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार कोणी काढलेले होते? शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार खालीलपैकी कोणामार्फत काढण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी शेतकरीच्या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न. संविधानाने भारतरत्न पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे? संविधानाने भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी देण्याचे सांगितलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रजासत्ताक दिवशी संविधानाने भारतरत्न पुरस्कार देण्याचे सांगितले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही ते सांगायचं आहे. संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. संपत्तीचा जो अधिकार किंवा हक्क आहे संविधानानुसार मूलभूत हक्क नाही. रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहेत? रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे या शहरामध्ये रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न.
केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? केळ्याची भुकटी बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केळ्यांची भुकटी बनवण्याचा कारखाना स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे ते सांगायचं आहे. भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मिझोरम, त्रिपुरा, झारखंड या सर्व राज्यांमधून कर्कवृत्त गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये एकूण किती प्रतिनिधी हजर होते ते सांगायचं आहे. इंग्लंड येथे भरलेल्या सर्वात पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये एकूण किती प्रतिनिधी हजर होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 79 प्रतिनिधी इंग्लंड येथे भरलेल्या सर्वात पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. पुढचा प्रश्न पाहूया. गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माविषयी शिकवण कोणत्या भाषेत दिलेली होती? गौतम बुद्ध यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये धर्माविषयीची शिकवण दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील पाली भाषेमध्ये गौतम बुद्ध यांनी जे आहे धर्माविषयी शिकवण दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या महान व्यक्तीने बौद्ध धर्म हाच विज्ञानवादी धर्म आहे असे सांगितलेले होते? खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तींनी बौद्ध धर्म हाच विज्ञानवादी धर्म आहे असे म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 3 करायला मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर आणि अल्बर्ट आइन्स्टाईन या दोघांनीही जे आहे बौद्ध धर्मच हा विज्ञानवादी धर्म आहे असे संबोधलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. बी कॉम्प्लेक्स विटॅमिन एकूण किती जीवनसत्वाचा समूह असतो? बी कॉम्प्लेक्स विटॅमिन एकूण किती जीवनसत्वाचा समूह असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. एकूण 8 जीवनसत्वाचा समूह जे आहे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन असतो. पुढचा प्रश्न पाहूया. चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो ते सांगायचं आहे? चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील छत्तीसगड राज्यामध्ये चित्रकूट नावाचा धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे? चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील इंद्रायणी नदीवर जे आहे या ठिकाणी चित्रकूट धबधबा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो ते सांगायचं आहे? शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 राहील कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्र धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे? शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील कावेरी नदीवर जे आहे शिवसमुद्र धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रेफ्रिजरेटरमध्ये खालील पैकी कोणता एक गॅस वापरण्यात येतो ते सांगायचं आहे? रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता गॅस वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो फ्रेऑन नावाचा जो गॅस असतो रेफ्रिजरेटरमध्ये वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे? गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय स्थित झालेले आहे. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केलेली होती ते सांगायचं आहे? इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील गोपाळ देशमुख यांच्यामार्फत इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे ते सांगायचं आहे? पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण किती अभयारण्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण 10 अभयारण्याचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न. स्वाध्याय ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? स्वाध्याय ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील लोकहितवादी यांचे जे आहे स्वाध्याय ही ग्रंथसंपदा आहे. पुढचा प्रश्न. संसदेच्या अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसले पाहिजे ते सांगायचं आहे? संसदेच्या अधिवेशनामधील अंतर हे किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? ऑप्शन क्रमांक 3 राहील 6 महिन्यापेक्षा जास्त संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर नसावे लागत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे ते सांगायचं आहे? भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? ऑप्शन क्रमांक 3 राहील भारतातील बिहार या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही. तसेच महाराष्ट्र, केरळ, गुजरात या सर्व राज्यांना या ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला नक्कीच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या GK क्वेश्चनचे ईबुक हवे असेल
लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. ई बुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर व्हिडिओचा नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास